नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रामध्ये आपण 50 महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊयात। भाजपचे माजी खासदार संजय काकडेंनी शरद पवारांची भेट घेतली। दरम्यान पवारांसोबत राजकीय चर्चा नाही, पक्षाच्या लोकांना माझ्यावर विश्वास नसेल तर मला काही देणं घेणं नाही, संजय काकडेंची प्रतिक्रिया। सोलापूरच्या माढा विधानसभेच्या जागेवर पुन्हा एकदा काँग्रेसचा दावा। टेंभुर्णीत झालेल्या बैठकीतील प्रस्ताव नाना पटोलेंना पाठवला। मनोज जरांगे पाटलांची शांतता रॅली आज साताऱ्यामध्ये। जरांगे पाटलांचं जंगी स्वागत, रॅलीला मोठी गर्दी। सातारा जिल्ह्यातील कराडमध्ये मनोज जरांगेंचं मुस्लिम समाजाकडून स्वागत। पुणे बंगळुरू महामार्गावरील गोटे गावात जरांगेंचं स्वागत। धुळ्यात मुख्यमंत्री शिंदेंविरोधात मराठा समाजाची घोषणाबाजी। मराठा समाजाचे आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। शिंदेंच्या धुळे दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विमानतळाबाहेर मराठा समाज आक्रमक। जनसन्मान यात्रेत अजित पवारांची बुलेट राईड। अजित पवारांनी कार्यकर्त्यांसोबत टी स्टॉलवर चहाचा आस्वाद घेतला। तुमच्या आंदोलनाला नेहमीच आमचा आधार, आमदार रवी राणांचा अंगणवाडी सेविकांना शब्द। तर आता विधानसभा निवडणुकीला मला तुमचा आधार पाहिजे, राणांची भावनिक साथ। महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे उद्या परभणीच्या दौऱ्यावर। लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिला मेळाव्याचं आयोजन। सिंधुदुर्गमध्ये पालकमंत्री रवींद्र चव्हाणांकडून 12 ते 14 ऑगस्ट दरम्यान जनता दरबाराचं आयोजन। लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रशासनाला सूचना दिल्या जातील। वाशिमच्या रिसोडमध्ये वंचितांकडून अजितदादा गटाला धक्का। राष्ट्रवादीचे युवक प्रदेश उपाध्यक्ष प्रशांत गोळेंची वंचितमध्ये घरवापसी। गोळेंना विधानसभेची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे। सुरत चेन्नई महामार्गाला धाराशिवमधील शेतकऱ्यांचा मोठा विरोध। महामार्गाच्या भूसंपादनाविरोधात शेतकरी आक्रमक। योग्य मोबदला देण्याची मागणी। स्वतंत्र विदर्भाच्या मागणीसाठी नागपुरात विदर्भवाद्यांचं आंदोलन। आंदोलनादरम्यान पोलिसांनी विदर्भवाद्यांना अडवलंय। नागपूर विधानभवनाबाहेर सुरक्षा देखील वाढवली, पोलिसांचा बंदोबस्त। अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये नवीन जिल्ह्यांच्या मागणीसाठी जेलभरो आंदोलन। श्रीरामपूर जिल्हा कृती समितीकडून आंदोलन। खामगाव नगरपालिकेच्या गलथान कारभाराविरोधात माजी आमदार दिलीप सानंदा आक्रमक। प्रशासनाला जागा करण्यासाठी काँग्रेसचं डफडे बजाव आंदोलन। गोंदियात शरद पवार गटानं गांधीगिरी करत ब्रिजवरील खड्डे बुजवलेत। खड्ड्यांमुळे अपघात होण्याची भीती। आमदार हे कंत्राटदाराचे असल्याचा पवार गटाचा आरोप। अहमदनगरच्या निळवंडे धरणातून कालव्यामध्ये पाण्याचं आवर्तन करण्यात आले। कालव्यात तर लाभ क्षेत्रामधील दुष्काळग्रस्त भागाला मात्र दिलासा मिळाला। पुण्याच्या भोरमध्ये खासदार सुप्रिया सुळेंकडून एसटी बस स्थानकाची पाहणी। विद्यार्थी आणि नागरिकांशी संवाद साधत बस आगारातील समस्या जाणून घेतल्या। रत्नागिरीत सरासरी 95% पाऊस। पूर्ण 1 जून पासून आतापर्यंत 3210 मिलीमीटर पावसाची नोंद। पुणे जिल्ह्याला पाणी पुरवठा करणारे 4ही धरणं 95% भरली। परिसरातील नागरिकांची चिंता मिटलेली आहे। परळीतील वाण प्रकल्प ओव्हरफ्लो झाल्यानं नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू। नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। भर पावसाळ्यात संभाजीनगरमधील 337 गावांना 218 टँकरद्वारे गावांना पाणी पुरवठा। पैठण, गंगापूर, वैजापूर या तालुक्यातील काही गावांमध्ये अजूनही पाणी टंचाईची समस्या। बहुतांश मध्यम प्रकल्प कोरडे ठाक। अमरावती जिल्ह्यात यावर्षी 35,000 शेतकऱ्यांनी पीक विमाच भरला नाही, तर मागील वर्षी 4,74,000 शेतकऱ्यांनी पीक विमा भरलेला होता। वाशिम जिल्ह्यात हळदीच्या लागवडीमध्ये वाढ, मात्र पिकावर अळीचा प्रादुर्भाव। शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ। यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन पिकावर येलो मोझॅकसह विविध रोगांचा प्रादुर्भाव। उत्पादन क्षमता घटण्याची अशक्यताच असल्यानं चिंता वाढली आहे। पुण्याच्या भोर तालुक्यातील देवळे गावात शेतकऱ्यांना यंत्राद्वारे भात लागवडीचे धडे। महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे भात लागवडीचे प्रशिक्षण। खासदार सुप्रिया सुळेंनी पुण्यातील प्रसिद्ध बनेश्वर मंदिराला भेट दिली। श्रावण मासानिमित्त सुळेंनी महादेवीच्या पिंडीचं दर्शन घेतलंय। मुक्ताईनगरमध्ये टाळ मृदुंगाच्या गजरात भर पावसात आदिशक्ती मुक्ताईच्या पालखीचं आगमन। पांडुरंगाचं दर्शन घेऊन 45 दिवसानंतर आदिशक्तीची पालखी मुक्ताईनगरात दाखल।
नाशिकच्या नांदगावात 3.5 शक्तिपीठांपैकी पूर्ण पीठ असलेल्या नस्तनपुरात मोठी गर्दी झाली। श्रावण मासानिमित्त भाविकांच्या दर्शनासाठी रांगा। संत गजानन महाराजांची पालखी खामगाव शहरात दाखल। विविध सेवाभावी मंडळांकडून पालखीचे स्वागत। खामगावातील मुक्कामानंतर उद्या पालखी शेगावला मार्गस्थ होणार। पुण्याच्या आंबेगावात शिवसेनेच्या भगव्या सप्ताहानिमित्त आदिवासी शेतकरी वर्गाला मदतीचा हात। ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडून भात लागवड करत मदत।